स्टार्ट. नमस्कार, मी वैशाली रमेश चितोळे, ग्रामपंचायत कुसेगाव. उपविभागीय आयुक्तालयाकडून ग्रामपंचायत कुसेगाव यांना आज ग्रामपंचायत 31 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत आमची बरखास्त झाली होती. त्याला आज स्थगिती भेटली, याचा आम्हाला आनंद होत आहे. नमस्कार, मी अमोल चितोळे, उपसरपंच ग्रामपंचायत कुसेगाव. तर 31 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्तांनी आमच्या ग्रामपंचायत बॉडीला बरखास्तीचे आदेश दिले होते. परंतु ते आदेश ह्या ग्रामपंचायत कार्यालय बांधले ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या जी रस्त्यापासूनची अंतराची आठ होती, त्या अंतराची आठीचा लक्षात घेऊन ती बरखास्तीची नोटीस आम्हाला आली होती. परंतु त्या ठिकाणी आम्ही शिथिलता मिळवली होती आणि ते शिथिलता मिळूनसुद्धा आमच्या विरोधात चुकीचे आदेश आले होते बरखास्तीचे. त्या बरखास्तीच्या आदेशाच्या विरोधात आम्ही मंत्रालयात अपील केलं होतं आणि त्या मंत्रालयातून सन्माननीय मंत्री महोदय, ग्रामविकास मंत्री यांनी आम्हाला आज त्या जो विभागीय आयुक्तांचा निकाल होता बरखास्तीचा, तो निकालाच्या विरोधात त्या निकालाला स्थगिती आज दिलेली आहे. आणि त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत आणि त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. जेणेकरून चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन आज आम्हाला स्थगिती मिळाली आहे आणि याबद्दल आम्ही मंत्री महोदयांचं आभार मानतो. नमस्कार, मी छाया मोहन चितोळे, ग्रामपंचायत कुसेगाव, माजी सरपंच. या ग्रामपंचायत कार्यालयासाठी आम्ही शिथिलता मिळवलेली होती आणि जी आमच्या विरोधात खोटी तक्रार केली होती, शिथिलता घेतलेली नाही किंवा शासनाचा निधी चुकीच्या ठिकाणी वापरला गेला, शासनाचा निधी वाया गेला, तर असं कुठेही झालेलं नाही आहे. आणि सन्माननीय आमदार राहुलदादा कोल यांच्या मार्गदर्शनाने मंत्री महोदयांनी आज आम्हाला या कार्यालयासाठी स्थगिती दिलेली आहे, तरी मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी सोवानिता नानोसर चव्हाण, उपसरपंच. या बॉडीबरोबर मी काम केलेले आहे. काही लोकांनी असंतुष्ट लोकांनी आम्हाला ही बॉडी बरखास्त केलेली, पण आज ती आमची बॉडी स्थगित झालेली आहे. त्यामुळे मी स्थगिती मिळाली, त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते. नमस्कार, मी विनोद चितोळे, माजी उपसरपंच. आम्ही ह्या मागं हळू नका. हॅलो, बोला. या ठिकाणी मी कुसेगाव ग्रामस्थ म्हणून मोहन चितोळे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. या ठिकाणी ही पंचवार्षिक गावोटी आणि त्यांचं एक विचार की गावाचं काम होऊन द्यायचं नाही, हा एक निगेटिव्ह विचार त्यांच्या डोक्यामध्ये बसलेला आहे. त्या विचारातून त्यांनी एक विभागीय आयुक्तांना एवढं चांगलं कार्यालय बांधलेलं असताना या ठिकाणी शिवणनं एक पत्र दिलं, विभागीय आयुक्तांना तक्रार दाखल केली. बऱ्याच ठिकाणी या अधिकाऱ्यांना त्रास दिला आणि त्रास देऊन त्या ठिकाणी हे ग्रामपंचायत कार्यालय पाडावं आणि ही बॉडी बरखास्त करावी, ह्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. या ठिकाणी असं दाखल केलं. हे दाखल करत असताना जिल्हा मार्ग गावातून आत्ता गेला आहे आणि जिल्हा मार्गापासूनचा नियम आहे की 40 मीटर अंतर हे रस्त्याच्या अंतरापासून सोडावं, पण तो नियम असा आहे की अनागरी भागामध्ये सोडावं. गावठाणामध्ये शासनाने कोणती संरचना आत्तापर्यंत केलेली नाही की गावठाणामध्ये काय असावं, परंतु ही संरचना न केल्यामुळं आणि आम्ही अनागरी भागामध्ये राहत नाही, तर नागरिक आहेत सगळे. गावठाणापेक्षा बाहेर जर गेलं तर तो नियम लागू होतो, परंतु गावठाणामधला नियम हा शासनाने अजून दिलेला नाही. तरीसुद्धा या माणसाने तक्रार केली, परंतु ते होत असताना आम्ही बांधकाम विभागास त्या ठिकाणी अर्ज केला आणि अर्ज करून त्यांना ही सूचना दिली की बाबा याला काय करावं लागेल. तर ते म्हणले आम्ही शिथिलता देऊ, परंतु तुम्ही पत्रव्यवहार करा. हा जरी विषय झालेला नसला संरचनेचा गावठाणामधला, तरी आम्ही याला शिथिलता देऊ. या दृष्टीने मंत्रालयात आम्ही फॉलोअप करून त्या ठिकाणी माननीय अजितदादा, दिवंगत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही ती शिथिलता मिळवली. माननीय शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदय यांनी ती शिथिलता दिली आणि शिथिलता आम्ही मागच्या 7व्या महिन्यामध्ये 7/2025 मध्ये आम्ही ती शिथिलता शिव ऑफिसला दिली. केस चालू होती आमच्यावर. शिव ऑफिसने तो प्रस्ताव पाठवला, परंतु त्यावेळेस शिवंच्याकडे शिथिलता नव्हती, परंतु विभागीय आयुक्तांना ही शिथिलता दिली. शिथिलता देऊन विभागीय आयुक्तांनी त्या ठिकाणी या ग्रामपंचायतीला मंत्रालयात जरी शिथिलतेचा अर्ज दिला असेल तरी ती शिथिलता मिळाली नाही, असं एक चुकीचं जे त्यांनी बघितलं का नाही
किंवा काही राजकीय दबाव त्यांच्यावर होता हे माहिती नाही विभाग आहे त्यांच्यावर, त्यांनी चुकीचा निर्णय दिला आणि इथं निधीचा वापर केला गेला आहे. हे चुकीचं त्यांनी दिलं, कारण इथं कसलाही निधी आजपर्यंत वापरला. या सर्व सदस्यांनी सरपंचांनी एकत्र येऊन हे कार्यालय बांधलेलं आहे. सर्वांनी स्वतःचे पैसे इथं लावले. सुमारे 40 लाखाची इमारत आपण पाहत आहात आणि इथं शिवकालीन वास्तू समोर आहे, हे पण आपण पाहत आहात. शिवकालीनच्या वास्तूच्या आतमध्ये इमारत आहे. सगळ्या गावामधल्या बिल्डिंग या रस्त्याच्याकडे त्याचं जास्तीचं अंतर सोडून आम्ही बांधलेलं आहे. तरी फक्त राजकीय विरोधाने गावामध्ये मी कोणतंही काम होऊन देणार नाही ह्या भावनेतनं आणि एक मानसिकता, चुकीची मानसिकता, या मानसिकतेतून मनोज फडतरे या व्यक्तीने या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना विटी धरले, सर्व सदस्यांना विटी धरून शासनाचा वेळ व्हायला घातलेला आहे. परंतु सत्य असतं. आघोरी आनंद घेण्याचा मागच्या वेळेस त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी शिथिलता ग्रामपंचायत बॉडी बरखास्त केल्यानंतर त्यांना आघोरी आनंद झाला. परंतु सत्य असतं. आज सत्य पुढे आलेलं आहे. माननीय राहुलदादा कोल यांनी विशेष त्या ठिकाणी सहकार्य केलं, प्रयत्न केले, तिथं आम्हाला कुठं जायचं, कसं जायचं मार्गदर्शन केलं. आणि माननीय मंत्री महोदय गोरे साहेब यांनी याचं अवलोकन करून आज या ठिकाणी आम्हाला शिथिलता दिलेली, या विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगित दिलेली आहे. आणि लवकरच हा निर्णय निकाल हे जे सत्य आहे तो निकाल आपल्याला बाहेर येईल. परंतु आज स्थगिती दिल्याबद्दल आणि पुन्हा ग्रामपंचायत सर्व बॉडी या ठिकाणी कार्यरत झालेली आहे. जरी या ठिकाणी प्रशासक बसले असले तरी 1-2 दिवसामध्ये प्रशासकांचा कालावधी संपून ही ग्रामपंचायत बॉडी ॲक्टिव्हेट होईल आणि गावाच्या विकासाला पुन्हा सुरू करतील. आणि एक सर्वांचं ग्रामस्थांनी यामध्ये, अख्ख्या ग्रामस्थांनी साथ दिली. फक्त एक माणूस यामध्ये विरोध करत आहे. आणि सर्व ग्रामस्थांचे, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शनाचे तरुण मंडळ सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. मंत्री महोदयांचे आभार मानतो, आमदार साहेबांचे आभार मानतो आणि आपण आला आहात या ठिकाणी आपलेही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.